हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात मैत्रिणींनो? मजेत आहात ना? तर आज मी तुमच्यासाठी एक ट्रिक्स किंवा टिप्स घेऊन आली आहे. तर हे बघा, मी आज तुमच्यासोबत ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती शेअर करणार आहे. तर हे बघा, इथे मी स्लीव्ज कटिंग करून घेतली आहे आणि त्यानंतर स्टिच वगैरे झालं आहे माझं. मी त्यांना हे डिझाईन वगैरे टाकलेली आहे. तर त्यामध्ये मी अगोदर जो मध्य भाग होता तिथून मी समोर स्लीव्ज जिथपर्यंत जाईल तितके मोजून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडनं बरोबर यायला हवी, कमी किंवा जास्त पडायला नको. त्याच्यामुळे मी अगोदर मोजून घेतली आणि नंतर शिलाई टाकायला सुरुवात केली. तर हे बघा, एकदम शिलाई जी आहे तर ते धागे वगैरे निघतात. हे ब्लाऊजचे खूप धागे निघाले. त्याच्यामुळं काय झालं, हे बघा, मी आता त्यानंतर परत मध्य घेतला आहे. मोजत कॉर्नरपर्यंत गेली आहे आणि आता तिथून स्टार्टिंग करते आहे. कधी स्लीव्ज लावायची असेल तर आपण जो स्लीव्जचा मध्य घ्यायचा आणि जे शोल्डर आहे आपण अटॅच केलेलं तर तिथून मोजत न्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, जो आपला मध्य आहे ना तो बरोबर आपल्या शोल्डरला येतो. स्लीव्ज तिरपी होत नाही, कारण स्लीव्ज जी आहे जी बसत नाही, तिरपी होते, झोळ वगैरे येते, त्याचं तेच कारण आहे की आपलं शोल्डर आणि स्लीव्जचा मध्य हा बरोबर बसत नाही. तर हे बघा, अशा प्रकारे मी स्लीव्ज अटॅच करून घेतली. त्यानंतर हे बघा, आता फिटिंग शेअर करत आहे. तर मी आतमध्ये माझ्याकडं सध्या आता मी घरातूनच काम करते आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे. तर हे बघा, मी काय करते, सरळ भाग जो आहे आपला तर तो मी एकदम कॉर्नरला शिलाई टाकून घेते आहे, जेणेकरून तो माझा जो बाहेरचा भाग आहे, म्हणजे आतून आपल्याला धागे वगैरे निघणार नाही आणि फिनिशिंगही खूप सुंदर येईल. तर मी अगोदर सरळ साईडने शिलाई टाकून घेते आहे, म्हणजे तो आपण पलटवल्यानंतर ते आतमध्ये येईल आणि धागे वगैरे सुद्धा आपले निघणार नाही आणि आतली फिनिशिंग सुंदर येईल. तर हे बघा, अशा प्रकारे आणि त्यानंतर हे बघा, आता साईडनं जे आहे आपण शिलाई टाकली तर त्याच्या साईडनं मी शिलाई टाकून घेते, म्हणजे जे आपण बाहेरच्या साईडनं शिलाई टाकलेली आहे तर ते एकदम परफेक्ट, म्हणजे आपल्याला माप टाकायलाही सोपं जाते आणि परफेक्ट बसते, खालीवर उचलत वगैरे नाही. तर दोन्ही प्रकारे स्लीव्जच्या जे साईडनं शिलाई टाकली ते टाकून घेते आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपलं फिनिशिंग खूप सुंदर असते, आपण शिवतोही खूप सुंदर, परंतु सगळा ब्लाऊजचा खेळ जो आहे तर तो फिटिंगवरती असतो. तुम्ही शिवलंय, खूप सुंदर शिवलंय, हे बघा, मी याला तुम्हाला दाखवण्यासाठी अगोदरच हुक वगैरे लावून घेतली होती. हे मी बोटनेक आहे, प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊज आहे, परंतु जो समोरचा गळा आहे तर तो मी डीप घेतलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल तर एवढा डीप घेतला आहे तर मग गळा उतरत नाही का? तर नाही, कारण मी समोरच्या भागामध्ये अर्धा इंच शोल्डर कमी घेतला आहे आणि मागचा भाग जेवढं शोल्डर आहे तेवढंच घेतलं आहे. फक्त मी समोरच्या भागात जे मागचं शोल्डर घेतलं त्याच्यापेक्षा कमी. हे बघा, आता मी इथून कमर जे आपण हुकपट्टी लावतो बाहेरची, तर त्याच्यावरून मी शोल्डरचं माप घेतलं आहे तिरपं. बघा, आता माझं होतं 34, तर मी इथे 17 घेतलेलं आहे. 17चं म्हणजे चेस्टचा चौथा भाग घेतलेला आहे, 8.5 घेतलेला आहे मी तिथे, आणि कमर आहे 13 तर 6.5वर घेतला आहे, आणि जे दंडगीर आहे तर तो 5.5 आहे. हे बघा, आता मी सरळ लाईन आली आहे, एवढं तुम्हाला दाखवण्यासाठी चॉकनं ड्रॉ केली आहे. तर हे बघा, सरळ लाईनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर ती जी शिलाई आहे तर ती शिलाई मी टाकून घेते आहे फिटिंगची. त्याच्या साईडने अजून एक शिलाई टाकून घेते. खूप सोपं गणित आहे फिटिंग करायची म्हटल्यावर.
पूर्ण साईज जी आहे तर त्याच्या निम्मा चौथा भाग करायचा आहे आपल्याला. आणि तो मोजताना कमरचं जे आपण हुकपट्टी लावतो तर तिथूनच जोडायचं आहे. चेस्टचंही माप तिथूनच फिटिंग टाकायचं आहे आणि कमरचं सुद्धा. कारण एका साईडला जास्तही होत नाही किंवा कमी होत नाही, तर आपला तो प्रश्नच येत नाही की कमी झालं किंवा जास्त झालं. आपल्याला परफेक्ट फिटिंग ही आपले हुकपट्टी आणि गळ्याच्या तिथूनच थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, कारण आपल्याला थोडंफार पाव इंच किंवा अर्धा इंच लूजिंगमध्ये लागते, त्याच्यामुळं होऊन जाते. तर हे बघा, अशा प्रकारे माझं स्लीव्जही कंप्लीट झाले आहेत आणि बॅक साईडसुद्धा कंप्लीट झाली आहे. मी कॅनव्हास वापरलेला आहे बॅक साईडला सुद्धा. बोटनेक प्रिन्सेस आणि समोर डीप नेक आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर नेहमी धागे वगैरे जे असतात ते सगळे कट करून घ्यायचे.